काही काही महिला असाही विचार करतात की मला ऍसिडिटीचा त्रास हा सतत होतोय, माझं वजन वाढतंय, इतरही काही लक्षणं त्यांना दिसत असतील, तर थायरॉइड आहे हे तर त्यांनी मान्य केलंच आहे. पण कदाचित तो थायरॉइड नसून त्याच्याशी रिलेटेड हार्ट डिसीज असेल किंवा इतर कोणता आजार असेल. मग ही लक्षणं आपण नेमकी कशी ओळखायची आणि थायरॉइडचा आणि हार्ट डिसीजचा पण काही संबंध असू शकतो का? संबंध तर प्रचंड आहे. मी सांगितलं जसं की थायरॉइड ग्लँड ही ऍक्सिलेटर आहे माझ्या शरीराचा, की ऍक्सिलरेट करायचंय का डिऍक्सिलरेट करायचं हे ठरवतं. याने जर TSH दिलं, सॉरी T3 T4 दिलंच नाही तर माझं हार्ट किती पळालं उडालं तरी सुद्धा तिथेपर्यंत जाऊन ऊर्जा जाईल, पण ती वापरायची की नाही त्याचा रेग्युलेटर हा आहे. सो हार्टचा आणि थायरॉइडचा घनिष्ठ संबंध आहे. आता थायरॉक्सिन ज्यावेळी कमी होतं, T3 T4 कमी झालंय समजा, तर व्यक्तीचं वजन वाढतं. वजन वाढतं, सोबत शरीरात चरबी साठायला लागते, मग कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड सगळं साठणार. स्वाभाविक आहे की रक्तवाहिन्या पण खराब होणार. स्वाभाविक आहे की हृदयाच्या मांसपेशींना सुद्धा थायरॉक्सिनची गरज असते. मग आता हृदय पण काम कमी करणार, कारण त्याचं सुद्धा रेग्युलेटर थायरॉइडच आहे.